हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। चमचमीत अशी वाटाण्याच्या दाण्याची चटणी ठेचा ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मिक्सर न वापरता किंवा पाटा न वापरता इझिली आपण चॉपरच्या ही चटणी बनवू शकतो। बॅचलर्स असतात ज्यांच्याकडे म्हणजे ह्या सगळं साहित्य अवेलेबल नसते, रूम करून राहतात, तर त्यांच्यासाठी अगदी झटपट सोपी रेसिपी आहे आणि टिफिनसाठी ही खूप छान अशी परफेक्ट रेसिपी आहे। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। 1 वाटी वाटाणा आहे, साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे। वाटाणा असा भाजून घ्यायचा आणि मिरच्या घेतल्या आहेत, 6 ते 7 मिरच्या आहेत, तेही भाजून घ्यायच्या। मिरच्या भाजून झाल्या, काढून घ्यायच्या। काढून घेते। असं हे चॉपर घेतलेलं आहे, ऑनलाइन किंवा मार्केटमध्ये इझिली मिळते। तुम्ही सहज कुठेही हे नेऊ शकता, म्हणजे जे रूम करून राहतात, मुलं मुली शिकतात, त्यांच्यासाठी हे खूप छान असं बेस्ट, म्हणजे झटपट काहीतरी बनवायसाठी किंवा एकदम छान असं ऑप्शन आहे। तर बघू शकता, छान असा मिक्सरमधून किंवा पाट्यावर न वाटता असा चॉपरच्या याने बारीक करून घेतलेला आहे ठेचा आणि त्यामध्येच दाणे वाटाण्याचे तेही बारीक करून घेते। एकदम बारीक, म्हणजे एकाच 2 झाल्या तसे करून घ्यायचे। लोखंडी तवा आहे, तव्यावरच बनवते आहे। 2 माप तेल टाकलेले आहे, 2 पळी। आणि तेल छान तापल्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकले, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने ते टाकले। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकले। कांदा छान होऊ द्यायचा। थोडासा रंग, म्हणजे थोडा मऊसूत झाला, रंग थोडासा चेंज झाला, त्यानंतर थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकलेली आहे आणि मिरची आणि लसूणचं जे बारीक करून घेतलेलं आहे, क्रश करून घेतलेले ते टाकले। अप्रतिम असा हा ठेचा म्हणा किंवा वाटाण्याच्या दाण्याची चटणी लागते। नक्की ट्राय करा, चपाती भाकरी बरोबर, आणि टिफिनसाठी तर खूप असं उत्तम हा पर्याय आहे। 1 मिनिट भाजून झाल्यानंतर बारीक करून घेतलेले वाटाण्याचे दाणे, ओल्या वाटाण्यांच्या दाण्याचं जे बारीक करून घेतले ते टाकले आणि चवीनुसार मीठ, इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे मी, ते टाकलं। तुम्ही चवीनुसार टाका। आणि छान मीडियम फ्लेमवर, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 2-3 मिनिट चांगला हा तेलामध्ये तळून किंवा भाजून घ्यायचा, जो आपण ठेचा किंवा चटणी बनवलेली आहे ती। अप्रतिम अशी टेस्ट लागते, जी चवीला खूप छान, आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे। अगदी झटपट 5 ते 6 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा, बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटद्वारे आवर्जून कळवायला विसरू नका। बघू शकता, ठेचा चटणी रेडी आहे। आवडलीशी नाची रेसिपी तर नवीन असतील दादा, ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा। दिसायला खूप अशी छान दिसते, खायला टेस्टी झालेली आहे। नक्की ट्राय करा
आणि आजची ठेच्याची म्हणजेच वाटाण्याच्या दाण्याची चटणीची रेसिपी आवडली असणार तर आजच्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील.